KPL खानापूर प्रीमियर लीग फायनलचा थरार. पहिला चेंडू खराब सुरुवात, नो बॉल. इथं मात्र पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बोनस मिळतोय. सेट होण्याची संधी. फ्री हिट. नॉन स्ट्रायकिंगला आहे किरण गोळे. स्ट्राईक वरती शेखर भोसले. गोलंदाजीसाठी येतोय संतोष. फ्री हिट. फ्री हिट वरती बिग हिट लॉन्च करण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये खेळाडू आहे. केवळ एक धाव मिळेल. इथं मात्र हलक्या हाताने टप केला चेंडू किरणच्या माध्यमातून मिसफिल्ड होतीये जरूर, परंतु एका धावेवरच थांबवलं जाईल. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन दोन खेळाडू डीप मध्ये आहेत शेखरसाठी, आणि गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने केली जाईल यात शंका नाहीये. यावेळी मात्र चांगला फटका सजवला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन. इथं मात्र कॉपी पेस्ट. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? स्पीचलेस. विकेट विकेट. जी गोष्ट लीग मध्ये घडली तीच गोष्ट इथे देखील घडतीये. फटका चांगला, परंतु तोल ढासळला, आणि तो तोल ढासळल्यानंतर शेखर यष्टांवरती आदळला. विकेटचं पतन. हिट विकेट. आत्महत्या. खूप मोठा सेटबॅक आहे मोरया 11 साठी. इथं सावध सुरुवात किशनची. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मोठा फटका. चेंडू सीमारेषे पार. किरणचा ब्लास्ट षटकार. पाच बॉलचा खेळ झालेला आहे. एक बॉल बाकी. यावेळी पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक. गॅप मध्ये कव्हर रिजन. बॅकफुट पंच. सीमारेषे पार. चौकार. चौदा धावा धावफलकावर एका षटकानंतर. दोन षटकांचा पॉवर प्ले आहे. शेखरची विकेट अतिशय दुर्दैवीरित्या गमावल्यानंतर मात्र किरणने चांगली फटकेबाजी केली आहे. दुसरा षटक सुभाष हाताळेल. सुभाषच्या माध्यमातून हे षटक डिलिव्हर केलं जात आहे. किशन स्ट्राईक वरती आहे. संघ अडचणीत असताना किशनला मात्र आता उभं राहावं लागेल. अतिशय सुंदर प्लेसमेंट, परंतु तितकंच लाजवाब क्षेत्ररक्षण. सिंगल मिळेल.
बॅकफुटवरती खेळायला फटका, सिंगल मिळेल. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय, परंतु एकच धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न कोणताही होत नाहीये. सिंगल मिळते. सिंगल बरोबरच किशन स्ट्राईक वरती दाखल. सुभाषचं चांगलं षटक. बॅकफुटवरती खेळला गेलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे. विकेटची संधी परंतु यशस्वीरित्या दाखल. सिंगल मिळेल. यावेळी मात्र अतिशय देखणा फटका, लाजवाब स्ट्रोक. चेंडू वन बाउंस सीमा पार चौकार. चौकार. 8 धावा आतापर्यंत येत आहेत. 22 धावा धाव फलकावर. 8 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले केवळ 2 षटकांचा. 4 गोलंदाजांची मर्यादा. 4 गोलंदाजांना किमान 2 षटक टाकावे लागतील. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुट पंच. प्रतीक फौजी त्या रिजन मध्ये आहे. 1 धाव घेतली जाईल. सिंगल बरोबरच षटकाची सांगता. 5 सिंगल 1 चौकार. 9 धावा येत आहेत. 23 धावा धाव फलकावर. पॉवर प्ले इथं मात्र समाप्त होतोय. खानापूर प्रीमियर लीग KPL 2025 तब्बल 12,000 रुपयांचं कॅश प्राइज किरणदादा काळोखे यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. 10,000 रुपयांचं दुसरं पारितोषिक देवकुळे ट्रेडिंग कंपनी यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक अभिनव कन्स्ट्रक्शन्स, तर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक सौ नंदा शंकर जाधव यांच्या स्मरणार्थ. अतिशय सुंदर अशी बक्षिसांची रैलूट आहे. वैयक्तिक बक्षिसे देखील आहेत. आकर्षकाची सायकल मालिकावीरासाठी आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, इमर्जिंग प्लेयर, अनेक वैयक्तिक पुरस्कारांची लयलूट आहे. इथं मात्र तिसरं षटक राहुल हाताळत आहे. किशन आणि किरणची जोडी. किशन जाधव, किरण गोळे, अतिशय प्रभावी करणारी जोडगोळी. बॅकफुटवरती खेळायला चांगला स्ट्रोक. डीप मध्ये आहे सोमनाथ अर्थात विशाल. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. डेंजर एंडला किशन वाऱ्याच्या वेगाने दाखल. 2 धावा पूर्ण होत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण परंतु थ्रो मात्र तितकासा मजबूत होत नाहीये. इथं मात्र पंचांचा इशारा. वाईड बॉल. खराब चेंडू म्हणावा लागेल. अवंतर धावेची भर पडते. इथं मात्र आक्रमकतेबरोबर संयम देखील ठेवावा लागेल. सामना थोडासा मोठा आहे. 8 षटकांचा आहे. त्यामुळे फलंदाजी करताना ती काळजी मात्र घेणं गरजेचं. या दरम्यान डी झोन सिंगल मिळते. मोठे फटके खेळत राहणं गरजेचं आहेच, परंतु इथं मात्र ती एक गोष्ट लक्षात घ्यायची की 2 षटकांचं बॅकअप तुम्हाला जास्त मिळतंय. 2 ओव्हर जास्त मिळणार आहेत. फायनल आहे. फायनलचं वैशिष्ट्य आहे 8 षटकांची फायनल होत्या. सर्व सामने आतापर्यंत आपण 6 षटकांचे खेळले आहोत. इथं मात्र कस लागणार आहे कर्णधाराचा आणि कर्णधाराच्या रणनीती आखण्याच्या कौशल्याचा. कारण कोणत्या गोलंदाजाला कधी गोलंदाजी द्यायची, कोणाला मागे ठेवायचं, कोणाचा स्पेल संपवायचा, कोणत्या फलंदाजासाठी कोणता गोलंदाज वापरायचा, यामध्ये बरंचसं कौशल्यपणाला लागतंय. यावेळी पुन्हा एकदा बॅटची एज. शॉर्ट थर्डमॅन मध्ये सिंगल मिळतील. एकेरी दुहेरी धावांचा चांगला समन्वय ही जोडी साध्य, परंतु त्याला
चौकारांची साथ देखील दिली जाते. 28 धावा धावफलकावर लागत आहेत. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. 48 चेंडूंचा हा सामना आहे. अतिशय मोठी फायनल आहे. मेगा फायनल, ग्रँड फिनाले. मिसफिल्ड, 2 धावा मिळतील डी झोन मध्ये. रनआउटची संधी होती. अगदी अर्ध्या क्रीज पर्यंत किशन येऊन थांबले होते, परंतु चेंडू मात्र कलेक्ट करता आलेला नाहीये. यावेळी पुन्हा एकदा कव्हर पॉइंट, फुटबॉल स्किल दाखवण्याचा प्रयत्न फसला. बॉलवरती सोमनाथ येईपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. अतिशय सुंदर आणि लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट्स. किरण आणि किशनच्या माध्यमातून अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. एकेरी धावांचा योग्य समन्वय साधला जातोय. डॉट बॉल पर्सेंटेज अतिशय कमी. यावेळी शॉर्ट मिड विकेट, कुमारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, सिंगल येईल. या षटकामध्ये एकही चौकार आलेला नाहीये, षटकार आलेला नाहीये, तरी देखील आतापर्यंत या षटकात 10 धावा आलेल्या आहेत. 3 षटका अखेरीस धावफलकावर धावा लागतात. 33 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 1 विकेट. आणि ती 1 विकेट म्हणजे शेखर भोसले यांची हिट विकेट. बऱ्याच वेळेला नशिबाची साथ मिळत नाही, बऱ्याच वेळेला आपल्याकडून होणाऱ्या चुका महागात पडतात. इथं मात्र खरंच कस लागणार आहे तो म्हणजे कर्णधाराचा. कोणतं षटक कोणाला द्यायचं, कोणता गोलंदाज मागे ठेवायचा, कोणत्या गोलंदाजाचा वापर आपण पुढे करून घ्यायचा. फलंदाजी करताना देखील मोठा सामना आहे. मोठा खेळाडूला एखाद्या पाठीमागे ठेवायचं की सलामीलाच पाठवायचं. ज्या पद्धतीने आपण पाहिलं शेखर सलामीला आले, त्यांच्याकडे फलंदाजीची फळी होती. आतापर्यंत ते मागच्या बाजूला खेळत होते, परंतु फायनलमध्ये सलामीला घेण्याचा निर्णय घेतला, तो बॅकफायर झाला. परंतु इथं सावरणारे खेळाडू आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने सावरून घेतलाय हा डाव. 4थं षटक हाताळण्यासाठी आता मात्र येतोय सोमनाथ अर्थात विशाल. मागच्या वेळी जेव्हा हे 2 संघ क्वालिफायर मध्ये भिडले ना, तेव्हा आक्रमक खेळी करणाऱ्या शेखरला प्रिया 11 संघाकडून रोखण्याचं काम हे सोमनाथ अर्थात विशाल यांनीच केलं होतं. किरणला देखील पहिल्या चेंडूवरच पवेलियनच्या दिशेने पाठवलं होतं. यावेळी मात्र अलंग कार्पेट खेळलेला फटका, डीप मिड विकेट आहे. फिल्डर बॉल पर्यंत येण्याच्या प्रयत्नात अतिरिक्त दबाव टाकला गेला आणि त्या दबावाचा फायदा मात्र फलंदाजांना मिळाला. 2 धावा पूर्ण होत आहेत. यावेळी मात्र दिशाहीन मारा, स्वैर मारा, पंचांचा इशारा, वाईड बॉल. धावफलक हलता ठेवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय. सक्रिय होतोय धावफलक. 3 धावा आतापर्यंत एका चेंडूच्या पाठीमागे आल्यात. यावेळी पुन्हा एकदा नो बॉल. खेळपट्टीच्या अतिशय बाहेर टाकला गेलेला चेंडू, नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, ठरणार काय सुपर हिट. किरणकडे आहे ती संधी, त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न. उंच उडवलेला चेंडू, फ्री हिट आहे, झेल टिपलाय जरूर, परंतु इतर रनआउटची संधी. 2 धावा घेतल्या जातील. इथं मात्र किशन अखेरच्या क्षणी थोडेसे डिले पडले होते, पण त्याचा त्यांना निश्चितच परिणाम, कोणताही त्रास होत नाहीये, हानी पोचत नाहीये. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला. 3 क्षेत्ररक्षक धावतात. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू विसावेल. सुभाष आहे त्या रिजन मध्ये. बॅटर्स एंडला थ्रो, परंतु 2 धावा पूर्ण होतील. प्रयत्न चांगला केला जातोय किरणच्या माध्यमातून. अतिशय चांगली खेळी आतापर्यंत वैयक्तिक. इथं मात्र चेंज, विकेटचं पतन. किरणची खेळी थांबत्या. अतिशय चांगली खेळी परंतु इथं थांबवली जाते. खराब चेंडू होता. बऱ्याच वेळेला आपण पाहतो चांगल्या चेंडूवर मोठा फटका जातो आणि खराब चेंडू विकेट देऊन जातो. अतिशय साधारण गोलंदाजी होती या चेंडूवरती, परंतु
चांगल्या गोलंदाजी जेव्हा आपण करतो ना, एखादा खराब चेंडू देखील तिथं आपल्याला सन्मान देऊन जातो आणि ती विकेट येते वैयक्तिक कितीवर गेला वैयक्तिक 33 धावा करून किरण बाद होत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला योगेश. यावेळी मात्र हा नो बॉल, नो प्लस. नो प्लस 1, 2 धावा घेतल्या जातील. फ्री हिट इथं मात्र ठरतोय सुपर हिट. चेंडू सीमेपार, षटकार. यावेळी मात्र षटकारानंतर सिंगल घेतली जाते डी झोन मध्ये. षटक होते समाप्त. विकेट जरूर आली परंतु महागडे षटक. 17 धावा या षटकामध्ये. धाव फलकावर अर्धशतक झळकत आहे. 4 षटकानंतर धाव फलक आहे 50 रन्स ऑन द बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. संतोष जाधव समोर असेल किशन. चांगला स्ट्रोक. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु डोक्यावरून चेंडू सी मारेच्या पार. चौकार. छोटासा ब्रेक झाला. ड्रिंक्स ब्रेक नंतर सुरुवात चौकाराने. संतोषचं स्वागत. चोपन्न धावा धाव फलकावर लागतायत. किशन आणि साथ द्यायला आला योगेश. जो येईल तो फलंदाज आक्रमक रूप धारण करतोय. किरण यांनी मात्र अतिशय चांगली खेळी केली. 33 धावांची खेळी. 54 धावा धाव फलकावर लागत आहेत. संतोष या स्पेल मधले ही शेवटची ओव्हर आहे. यावेळी पुन्हा एकदा अतिशय सुंदर आणि देखणा फटका. मिडाफाले एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खेळला गेलेला हा फटका चौकारासाठी.
यस, 2 चौकार आलेले आहेत 2 चेंडूच्या पाठीमागे. दबावामध्ये संतोष. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा ओलांडतोय. चौकारासाठी 4 धावा. पंच या चेंडूवर धावा. 2 धावा घेतल्या जात आहेत का? यस, 2 धावा. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कोणीही हुज्जत घालणार नाहीये. 2 धावा घेतल्या जात आहेत पंचांच्या डिसिजन प्रमाणे. याही वेळेला चांगला स्ट्रोक होता. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन. डगआउटच्या दिशेने 2 धावा. चार चेंडूच्या पाठीमागे 12 धावा आलेल्या आहेत. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका 2 धावांसाठी. अतिशय महागडं षटक हेही ठरतं. पहिल्या षटकात देखील 14 धावा आल्या होत्या. याही षटकात 15 धावा आतापर्यंत 14 धावा आतापर्यंत येत आहेत. फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. कॅच सुटली. जीवनदान जीवनदान. निर्णायक सामन्यात किशन सारख्या आक्रमक खेळाडूला दिले जीवनदान. पकडो कॅच, जीतो मॅच. अतिशय सोपं समीकरण आहे, परंतु हे समीकरण इथं मात्र बिघडत आहे. षटक समाप्त. 16 धावा या षटकामध्ये. 66 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 5 ओव्हर्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 66 धावा धावफलकावर. खानापूर प्रीमियर लीगचा हा थरार अंतिम टप्प्यामध्ये येत असताना फायनलचा थरार आहे. 5 ओव्हर 66 धावा होत आहेत. राहुल आपलं दुसरं षटक हाताळतोय. समोर आहे यावेळी योगेश. 66 धावा लागतात धावफलकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अखेरच्या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा खेचण्यासाठी मोरग्या 11 असेल प्रयत्नशील. यावेळी मात्र आकुटपदा चेंडू. फिल्डर आहे त्या रिजन मध्ये, परंतु नो मॅन्सला विसावेल चेंडू. संतोष पाटलाग करतोय, परंतु चेंडू जातोय डोक्यावरून सीमा पार. योगेशचा आणखी एक ब्लास्ट. सावकार. 70 रन्स ऑन द बोर्ड. 70 धावा धावफलकावर. राहुलचं पुन्हा एकदा स्वॅग के साथ स्वागत. डीजे थँक्यू. यावेळी पुन्हा एकदा सुंदर फटका सजवलाय चेंडू, परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा दाखल होईल. डेंजर एंडला आहेत योगेश, परंतु 2 धावा घेतल्या जातील.
यावेळी पुन्हा एकदा एक चांगला फटका गॅप मध्ये मारलेला आहे क्षेत्ररक्षकाकडून. पुन्हा एकदा चूक. महत्वाच्या सामन्यात फायनल सारख्या सामन्यात दबाव आहे जरूर, परंतु दबाव इतकाही घेऊन चालणार नाहीये की या चुका महागात पडतील. चौकार याला. इथं मात्र डी झोन मध्ये एक धाव मिळेल. चांगल्या पद्धतीने षटक पुढे सरकत आहे. अतिशय जबरदस्त बॅटल आहे आणि या निर्णायक सामन्यामध्ये मोरिया 11 वर्चस्व गाजवत आहेत पहिल्या इनिंग मध्ये. यावेळी हलक्या हाताने खेळ गेलेला फटका कव्हर पॉइंट. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. बॅटची नरेज रनआउटची संधी. इथं मात्र चांगलं चालू असतं मैदानात, परंतु अखेरच्या क्षणात चूक होत्या. योगेश पवेलियनच्या दिशेने माघारी. या धावेची गरज खरं तर नव्हती, परंतु ती घेण्याच्या प्रयत्नात विकेट गमावली जाते. रन्स ऑन द बोर्ड. 78 धावा लागतात धाव फलकावर. सुभाष आलेत गोलंदाजीसाठी. सुभाषचं स्वागत एका चांगल्या फटक्यानं, परंतु 2च धावा घेतल्या जातात. दादांनी दादागिरी चालू केलेली आहे. यावेळी मात्र फटका जवाब. षटकार सीमारेषे पार. दादा यांचा ब्लास्ट सुभाष वरती पाहायला मिळतोय. कर्णधारावर हल्ला चढवलाय. षटकार आलाय. 86 धावा धाव फलकावर लागतात. अवघं 7वं षटक सुरू आहे. अजूनही 10 चेंडूंचा खेळ सामन्यामध्ये बाकी आहे. यावेळी फुलटॉस. अखेरच्या क्षणी सावरलं. पुन्हा एकदा रनआउट पाहायला मिळू शकला असता. जरूर योगेश गेलेत, परंतु दादा आलेत. जो फलंदाज बाद झाला त्याच्या जागी आलेल्या फलंदाजाने त्याची जागा, त्याची उणीव भासू दिलेली नाहीये. ही या इनिंग्सची खासियत आहे. धावफलक सुरू ठेवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. यावेळी मात्र जबरदस्त गोलंदाजी कानामागून आली आणि तिखट झाली. अशा प्रकारची ही गोलंदाजी. जबरदस्त चेंडू.
यावेळी पुन्हा एकदा फुलटॉस यार्कर मध्ये होतोय तब्दील. विकेटचं पतन, दांडी गुल. शहाऐंशी धावा धावफलकावर आहेत. 86 रन्स ऑन द बोर्ड. या षटकातील अखेरचा एक चेंडू बाकी. षटकार नंतर मात्र अतिशय सुंदर असं पुनरागमन सुभाषच्या माध्यमातून. यावेळी बॅट चेंज, सलग 2 चेंडू 2 विकेट. सुभाषचा सेलिब्रेशन, जल्लोष. प्रसाद आले आणि प्रसाद आल्या पावली निघाले. मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आणखी एक भारतीय सेनेचा जवान, कृष्णात गायकवाड फौजी. 7 षटके संपतायत. 86 धावा धावफलकावर. 8वा आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतोय सोमनाथ अर्थात विशाल. सोमनाथच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. स्ट्राईक वरती असेल इनफॉर्म बॅटर किशन जाधव. किशनला मात्र या 6 चेंडूंच्या पाठीमागे जास्तीत जास्त धावा खेचण्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. शतक झळकेल का धावफलकावर? अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका, एक धाव पूर्ण. बबलू आलेत वाऱ्याच्या वेगानं. दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडला आहे तर कृष्णात. इथं मात्र डायरेक्ट हिट, विकेटचं पतन. कृष्णात बॅक टू पवेलियन. ओमकार. कृष्णातला मात्र इथं डायमंडचा शिकार व्हावं लागतंय. इथं मात्र अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. एक धाव आली आतापर्यंत. रनआउट देखील भेटला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात रनआउट. आणखी एक डॉट बॉल. इथं मात्र तो रनआउट विसरावा लागेल किशन यांना. निर्णायक क्षण आहेत, निर्णायक चेंडू आहेत. अखेरच्या चेंडूवरती फटकेबाजी करावी लागेल. गेलेले क्षण डोक्यातून काढून टाकावे लागतील. चांगला फटका, एक पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न जरूर असेल परंतु त्या दरम्यान चेंडू मात्र चाललाय गॅप मध्ये चौकारासाठी. एक्क्याण्णव धावा, 91 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही बाकी आहे 2 चेंडूंचा खेळ. यावेळी मात्र खराब लाईन पाहायला मिळते. वाईड बॉल येतोय. इथं मात्र 22च्या रूपात एक आलेली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहूयात.
कोणताही प्रयत्न नाहीये. यस, 22च्या रूपामध्ये एक धाव आली. इथं मात्र मिस टाइम हिट. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे जरूर. जिथं एकही धाव होणार नव्हती तिथं मात्र 3 धावा आल्या. 34च्या प्रयत्नात विकेट. डीजे प्लीज.
थरार बिग फिनाले ग्रँड फिनाले प्रिया 11 विपक्ष मोर्या 11 प्रसाद जाधव विपक्ष संतोष जाधव शेखर भोसले विपक्ष सुभाष चव्हाण ग्रँड फिनाले खानापूर प्रीमियर लीग 2025 कोण ठरणार जेतेपदाचा मानकरी ठरवतील येणारे 48 चेंडू गरज आहे 97 धावांची डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे तर डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन पहिला चेंडू कर्णधार वर्सेस कर्णधार जोरदार प्रहार डाऊन द बॉल फिल्डर कॅच पकडली जरूर परंतु बाउंड्री लाईन वरती जाऊन आदळतोय क्षेत्ररक्षक षटकार थँक्यू डीजे थँक्यू बॅट चेंज परंतु कॅच सुटला प्रसाद जाधव यष्टिरक्षकाच्या भूमिकेत कामगिरी उंचावावी लागेल विकेट प्रत्येक विकेट इथे महत्वाची आहे विकेट इथं येता येता राहिली पहिल्या चेंडूवर षटकार आणि प्रत्युत्तर देत असताना अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे प्रिया 11 गतवर्षी जेतेपद हुकलंय यंदा मात्र ती संधी सोडून चालणार नाहीये पुन्हा एकदा अतिशय साधारण चेंडू आखूट टप्प्याचा मारा त्यावरती जोरदार प्रहार हल्ला बोल चौकार कॅप्टन वर्सेस कॅप्टन या बॅटल मध्ये इथं मात्र सुभाषने हल्ला बॉल केलाय जबरदस्त असे दोन प्रहार एक षटकार एक चौकार काय सुरुवात केली आहे इथं मात्र निर्णायक ठरणार आहेत गोलंदाजी करताना टाकलेली अखेरची दोन षटकं इथं मात्र कॅच ड्रॉप समोरच्या बाजूला टाकलेला चेंडू इथं मात्र फसवलं गेलं होतं क्षेत्ररक्षकांची साथ आवश्यक निर्णायक क्षण आहेत इथं केलेल्या चुका जेतेपदापासून दूर नेतील पुन्हा एकदा खोडून टप्प्याचा टाकलेला चेंडू बॅटची डी झोन मध्ये एका धावेसाठी 12 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत जशी पाहिजे अगदी तशीच सुरुवात प्रतिषटक 12चीच आहे आवश्यकता लास्ट बॉल ऑफ द ओव्हर
पुढच्या बाजूला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा चकवून जातोय. पहिला चेंडू पुढे टाकला, षटकार आला, परंतु तो षटकार इतका निर्णायक. आपण गतवर्षीचा एक सीन आठवतो, 10 चेंडू 35 ची गरज होती प्रिया 11ला सम्राट विरुद्ध. त्याच रिजन मध्ये झाडाला चेंडू पानाला घासला आणि कॅच घेतला गेला होता, परंतु त्या पानाला लागल्यानंतर तो नैसर्गिकरित्या षटकार देण्यात आला आणि त्या षटकारानंतर मात्र तो स्कोर 3 चेंडू राखून चेस केला गेला होता आणि प्रिया 11 फायनल मध्ये दाखल झाले होते. इथं देखील प्रिया 11चाच संघ आहे. पहिला चेंडू षटकाराकडे कॅच घेऊन खेळाडू षटकारावरती जाऊन आदळला. बाहेरून पंचांना कोणीही आवाज देणार नाही किंवा हुज्जत घालणार नाही, अन्यथा संघाला पेनल्टी दिली जाईल. आपण क्रिकेटचा सन्मान करा, पंचांचा सन्मान करा. आडव्या बॅटने खेळलेला स्ट्रोक गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा मिळतील का? डेफिनेटली मिळतील. प्रतीक फौजी एअरफोर्स मध्ये कार्यरत असणारे, इथं देखील एअरफोर्स मध्ये काम करत असताना चेंडूला देखील हवेमध्ये उडवतील का हे पाहायला लागेल. यावेळी फटका फसलाय. डाऊन द बॉल फिल्डर आहे, कॅच पकडली. विकेटचं पतन. किरण गोळे जबरदस्त गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत संघ मालक संतोष जाधव. समोर आहे किरण गोळे. निर्णायक विकेट आलेली आहे. पहिलं षटक थोडस महागडं जरूर, परंतु इथं मात्र चांगली सुरुवात किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळी मात्र डोक्यावरून चेंडू जातोय. केवळ एक सिंगल मिळेल. सुभाष चव्हाण आतापर्यंत खालच्या फळीमध्ये खेळत होते, मधल्या फळीमध्ये, परंतु इथं मात्र सलामीला आलेत. फायनलमध्ये चांगली फटकेबाजी देखील करतायत. जीवनदान देखील मिळाले. एक नव्हे तर 3 जीवनदान सुभाषला मिळालेत. पहिला चेंडू कॅच घेतल्यानंतर खेळाडू षटकाराच्या लाईनवर आदळला. त्यानंतर यष्टिरक्षकाकडून देखील झेल सुटला. स्क्वेअर लेग मध्ये देखील चूक झाली. अशी 3 जीवनदान मिळालेत सुभाषला. त्याचा पुरेपूर फायदा मात्र इथं यांना उठवावा लागेल. यावेळी कोलदडपाचा चेंडू. मोठा गॅप आहे. शेखर भोसलेकडून चूक होती. चौकार. डीजे थैंक यू. ये तो बस झाकी है, असली पिक्चर तो अभी बाकी है. जबरदस्त बॅटल अजून रंगतदार स्थितीमध्ये येणार आहे यात शंका नाही. चांगला स्ट्रोक. फिल्डिंग मध्ये मात्र चूक होत आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्ड, परंतु वाईडच्या स्वरूपात एक धाव येते. प्रत्येक चेंडूवर सफल होताना पाहायला मिळत आहेत. क्रिजच्या समोरच्या बाजूला संतोष रॉबिन उत्तप्पा यांच्या बॅटिंग स्टाईलची आठवण करून देत आहेत.
इथं घेतली जाईल एक सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र छोट्या छोट्या सुधारणा कराव्या लागतीलच. षटक होते समाप्त. 2 षटका अखेरीस 22 धावा धावफलकावर. जर धावफलकाचा विचार केला ना तर पहिल्या डावामध्ये 2 षटका अखेरीस 23 धावा होत्या, एक विकेट आली होती. इथं देखील 2 षटका अखेरीस 22 धावा, केवळ एका धावेचा फरक, एक विकेट आलेली आहे. आवश्यक धावगती जी आहे ना ती राखली गेली आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर आता गोलंदाजीसाठी किशन येतोय. चला वळूयात मैदानाकडे. तिसरा षटक किशनच्या हातामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षणाची मर्यादा फैलावली आहे. चांगला स्ट्रोक. पुन्हा एकदा डीप मध्ये, गॅप मध्ये, चौकाराच्या दिशेने. फलंदाजाच्या शैलीचं मात्र कौतुक करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर सफल होत आहेत. सफल झाल्यानंतर तो चेंडू तितक्याच तत्परतेने बॅटवरती येत आहे. हो, काय फॉलोअप डिलिव्हरी आहे. जबरदस्त जबरदस्त. टो क्रशिंग यार्कर. यावेळी पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त चेंडू गॅप मध्ये चाललाय. पाठलाग केला जातोय जरूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थोडेसे स्ट्रगल करतायत संतोष, परंतु 2 धावा पूर्ण देखील करतील. आठ षटकांच्या या सामन्यात मात्र धावा घेत असताना खरा कस लागणार आहे खेळाडूंचा. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, फसला. टो एंडला लागलेला हा फटका डेंजर एंडला सुभाष आहे. 2 धावा घेतल्या जात आहेत जरूर. यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉलचं रूपांतर सिंगल मध्ये. क्षेत्ररक्षकाकडून पुन्हा एकदा चूक, आणि या चुका अखेरच्या क्षणांमध्ये महागात पडतील यात शंका नाही आहे. सिंगल आली आहे डी झोन मध्ये. चांगला चेंडू हाताळला जातोय, चांगलं षटक हाताळलं जातंय, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये किशन जाधवला. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी. फलंदाजाला बांधून ठेवण्याचं केलंय काम. षटक समाप्त होत आहे. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांनंतर 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. केवळ 2 धावांचा डिफरन्स धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकानंतर 33 धावा होत्या धावफलकावर मोर्या 11च्या. इथं 31 धावा आहेत.
योगेश षटक हाताळण्यासाठी येतो. स्ट्राईकवरती आहे सुभाष. संघ मालक आणि संघ नायक अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 3 षटकानंतर 31 धावा धावफलकावर लागत आहेत. पहिला चेंडू स्ट्रेट डाऊन राऊंड खेळला गेला. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. मिळेल केवळ एक सिंगल. 32 धावा धावफलकावर. 32 रन्स ऑन द बोर्ड. यावेळी अतिशय सुंदर गोलंदाजी. कमी गतीचा चेंडू. स्लोअर बाउन्सर म्हणावा लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला चेंडूने टप्पा पडल्यानंतर अतिशय संथ गतीने उसळी घेतली. बॅट मात्र वाऱ्याच्या वेगाने फिरली. यष्टिरक्षकाला मात्र आता सुरेख साथ द्यावी लागेल. चांगली कामगिरी आतापर्यंत करतोय प्रसाद, परंतु त्यात थोडीशी सुधारणा गरजेची. यावेळी देखील अतिशय सुंदर गोलंदाजी. फलंदाज शफल झाले, परंतु गोलंदाज त्यांचा पाठलाग करतोय. वेग कमी आहे. आतापर्यंत जे खेळाडू चेंडू खेळले ना ते वेगवान होते. इथं मात्र हा वेगामध्ये बदल आहे. मध्यम गतीचा गोलंदाज आहे आणि त्याचाच फरक फलंदाजाला जाणवतोय. बॅकफुटवरती खेळलेला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फसला. फंबल चौकार. मिसफिल्डचं प्रमाण खूप फायनलमध्ये वाढलेलं पाहायला मिळत आहे. अगदी प्रिया 11 संघाकडून देखील वारंवार या चुका आपण पाहिल्या. दबाव आहे जरूर, परंतु तो जुगारून द्यावा लागेल. पुन्हा एकदा हवेमध्ये उडलेला चेंडू. डाऊन द बॉल. दादा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. फायनल पूर्वी सर्व खेळाडू जणू हाताला तेल लावून आलेले आहेत. चेंडू हातातून निसटून चालला. अगदी जशी वाळूचे कण हातातून निसटतात ना तसा चेंडू निसटतोय. 2 धावा घेतल्या जातात या चेंडू. ओके, 1च धाव घेतली जाते. जबरदस्तरित्या हे षटक हाताळलंय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. षटक होतंय समाप्त. अवघ्या 6 धावा या षटकामध्ये आणि हाच फरक जाणवून येतो मित्रांनो. जर आपण पाहिलं विशालने 4थं षटक हाताळलं होतं. त्या 4थ्या षटकामध्ये एक षटकार आला होता. त्यानंतर थोडेसे खराब लाईन लेंथ, सिंगल डबल्सचा खेळ, 17 धावा आल्या होत्या. या षटकात मात्र एक चौकार मिसफिल्डच्या रूपात येऊन देखील योगेशनं फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम अतिशय लीलया पार पाडलेलं आहे. या षटकात केवळ 6 धावा खर्च केल्यात. 37 धावा धावफलकावर. अजूनही विजयासाठी 24 चेंडू 60ची गरज. प्रति षटक धावगती जाऊन पोहोचते 15 वरती. गोलंदाजीसाठी मात्र आता होतं शेखरचं पहिलं षटक महागडं ठरलं होतं. यावेळी स्ट्रगल जरूर करतोय संतोष, परंतु जीवनदान मिळालंय. आपण बऱ्याच वेळेला पाहिलं फलंदाज स्ट्रगल करत असतो, परंतु जीवनदान मिळाल्यानंतर तो आक्रमक रूप धारण करतो. तसं रूप इथं पाहायला मिळेल का संतोषचं, की ते रूप धारण करण्यापूर्वीच शमवलं जाईल हे वादळ शेखरच्या माध्यमातून. पाहूयात येणाऱ्या काही चेंडूंवर. 37 धावा धावफलकावर आहेत. पहिला चेंडू अतिशय वेगवान आणि धारदार डॉट बॉलने सुरुवात केली आहे या षटकाची. पहिल्या षटकाची सुरुवात 6 धावांनी झाली होती षटकारांनी. इथं मात्र डॉट बॉलने सुरुवात करतोय शेखर. यावेळी मात्र फटकाला जवाब जोरदार, परंतु पकडली कॅच. विकेटचं पतन. उंची मिळाली तितकीशी लांबी मिळत नाही. संतोषचा संघर्ष इथं होतोय समाप्त.
सामना थांबवा 2 मिनिट पंच सामना थांबवा पंच टेक्निकल टीमचं थोडंसं काम बाकी 2 मिनिट आपण सामना सुरू करू शकता टेक्निकल टीमच्या थोड्याशा अडचणीमुळे आपण सामना थांबवला होता थँक्यू रिझ्यूम करूयात बबलू विरुद्ध जबरदस्त मारा खोदवर डप्प्याचा चेंडू सफल झाले बबलू उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला आणि पाठलाग केला इथं शेखर यांनी इथंच क्लास पाहायला मिळतोय अगदी महागडं षटक टाकल्यानंतर पुनरागमन कसं करायचं हे शेखर दाखवून देतोय इथं मात्र फटका फसला मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल स्वतः शेखर खूप उंच हवेमध्ये उडालेला चेंडू कोणती संधी नाही एक सिंगल मात्र मिळेल बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता इतक्या उंच उडालेले चेंडू घेणं तितकंस सोपं कार्य नाहीये जितकं मैदानाच्या बाहेरून आपल्याला वाटतं अतिशय सुंदर असं षटक आपण पाहतोय केवळ एक धाव आतापर्यंत आली आहे एक विकेट आणि ती विकेट कोणाची आली आहे तर आक्रमक बॅट्समन मालिकावीराच्या खिताबाच्या रेसमध्ये अग्रेसर असणाऱ्या खेळाडूची विकेट आलेली आहे अलॉंग द कार्पेट मारलेला फटका डाऊन द बॉल येतोय फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण दुसरीचा प्रयत्न आहे इथं मात्र डेंजर एंडला विकेटचं पतन सुभाष चव्हाण बॅक टू पवेलियन चला सामना जलद गतीने पुढे सुरू ठेवा सायंकाळच्या सत्रामध्ये 5:22 झालेत अजूनही आपल्याला बक्षीस वितरणाचा देखील गोड कार्यक्रम पार पाडायचा आहे तत्पूर्वी जेतेपदाच्या दृष्टीने पुढे पाऊल टाकण्यासाठी जबाबदारी आहे विक्रांत गतवर्षीचा मालिकावीर यावेळी काहीतरी जादुई कामगिरी करावी लागेल पहिला चेंडू डिमांड अँड सप्लाय मागणी तसा पुरवठा चेंडू सीमा पार षटकार जोडला जातोय जोडला गेलेला प्रेक्षक वर्ग प्लीज सबस्क्राइब करा चॅनलला आणि
बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. किरण गोळे समोर आहे बबलू. सनी भोसले पहिला चेंडू, पहिला ब्लास्ट, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषे पार. षटकार. 18 चेंडू 52चं समीकरण 17 चेंडू 46 वर. बबलू मध्ये ती क्षमता आहे, वारंवार त्याने ती दाखवून दिली तालुक्याच्या क्रिकेटमध्ये. आज मात्र खानापूर प्रीमियर लीग मध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. इतिहास रचवण्यासाठी ऐतिहासिक कामगिरीची गरज आहे, जादुई कामगिरीची गरज आहे. सतरा चेंडू 46 धावा. 4 ते 5 मोठे फटके संपूर्ण सामन्याचं पारडं पुन्हा बदलू शकतात आणि ही किमया या मैदानावर यापूर्वी देखील झालेली आहे. प्रिया 11 संघाकडूनच ती किमया केली गेली होती. यावेळी मात्र अतिशय वेगवान मारा, चेंडू खाली राहिला. यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रसाद जाधव अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला. निश्चितपणे सुधारणा पाहायला मिळते. 16 चेंडू 46 ची गरज. मॅच बॉल आतमध्ये येतोय आणि मॅच बॉलनीच मॅच कंटिन्यू केली जाते. 16 चेंडू 46 ची गरज. फिनिशिंग टच द्यावा लागेल बबलूला. यावेळी मात्र पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने ड्रॅग करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑफ साइडला अतिशय बाहेरच्या बाजूला होता. वाईड बॉल शफल करून खेळतायत फलंदाज, त्यामुळे गोलंदाज देखील पाठलाग करतोय आणि आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे जर फलंदाज शफल झाला तर वाईड लाईन देखील पुढच्या बाजूला सरकताना आपल्याला पाहायला मिळते आणि ही लाईन अंपायरला बिलॉंग करते. हाफ ट्रॅकर अलाउंग द कार्पेट मारला गेलेला फटका. दादा आहे त्या रिजन मध्ये, मिळेल सिंगल. केवळ 7 धावा येतात 4 चेंडूच्या पाठीमागे. 14 बॉल मध्ये आता 45 ची गरज आहे. अलाउंग द कार्पेट मारलेला हा एक फटका, एक धाव घेतली जाईल. एकावरच समाधान मानावं लागेल. अगदी चित्त्याच्या चपळाईने शेखर बॉलवरती येतोय. सामन्यावरची पकड बिलकुल ढिली होऊ दिली जात नाहीये मोरिया 11 संघाकडून. यावेळी चांगला फटका सजवलाय. शेखरचा प्रयत्न आहे चांगला, परंतु चेंडू सीमापार जाईल. षटकार येईल. या षटकाराबरोबर पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. सामना पुन्हा एकदा रंगतोय. 58 धावा धावफलकावर. 39 ची आहे गरज.
आवश्यक आहे. हवेमध्ये उडालेला चेंडू डीप मध्ये खेळाडू आहे. चेंडू वरती मिळेल एक डिक्लेरेशन झोन मधील धाव. यावेळी फटका चांगला आणि वन बाउंस सीमारेषेपार चौकार. देर आहे दुरुस्त आहे म्हणतात, परंतु थोडासा जास्त उशीर झालाय का हा प्रश्न पडतोय. 66 धावा होत आहेत. 31 धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू 31 धावा. अर्थात यावेळी आठवतो KKR विरुद्ध गुजरात टायटन्सचा सामना. 6 चेंडू 31 ची गरज असताना सिंगल आली. 5 बॉल 30. यश दयाल होते. यश दयाल विरुद्ध एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 7 बॉल 31 ची गरज. टॉपेज हवेमध्ये उंच उडाला चेंडू. फिल्डर येतोय डाऊन द बॉल, परंतु मिस जजमेंट. सीमारेषेच्या दिशेने धाव घेतली या चेंडूनं. चौकार. 6 चेंडू आता 27 ची गरज. सहा चेंडू 27 ची गरज आहे. याच मैदानावर ही किमया यापूर्वी देखील घडली आहे रॉकस्टारच्या माध्यमातून. योगेश भाऊजी त्यावेळी हिरो होते. इथं विक्रांतच्या खांद्यावर जबाबदारी. समोर आहे योगेश. पहिला चेंडू महत्वाचा, निर्णायक चेंडू, फायनलचा थरार. जेतेपदाच्या आणि प्रिय मध्ये 27 धावांचा डोंगर. पहिला चेंडू डिमांड अँड सप्लाय, मागणी तसा पुरवठा. चेंडू सीमा पार, षटकार. येस, कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाही आहे. अंपायर कॉल राहील, षटकार आहे. पंचांशी कुणी उजत घालू नका. पंचांचा सन्मान करा. पंच अतिशय अचूक निर्णय देत आहेत. सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंचांचा सन्मान करा, क्रिकेटचा सन्मान करा. 5 चेंडू 21 धावा. दबाव आहे गोलंदाजावर. अशा वेळेस आपण पाहतो फलंदाजापेक्षा जास्त दबाव गोलंदाजावर असतो, परंतु गोलंदाजाकडे जास्त संधी असते हिरो बनण्याची. एक चांगला चेंडू आणि समीकरण बदलेल. फटका फसलाय. फिल्डर येतोय चेंडूच्या दिशेनं आणि इथं मात्र मोठी चूक. चौकार. 4 चेंडू. आता मात्र 17ची गरज आणि हा खेळाडू दाखवून देतोय मी गेल्या वर्षीचा मालिकावीर आहे. इतक्या सहजासहजी मी ही सामना सोडणार नाही, ही मॅच सोडणार नाही.
ना खता हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है मेरे बुलंद, सफर है अभी भी मेरा जारी. दबाव टाकला जातोय. माइंड गेम्स मैदानाच्या आतमध्ये खेळले जात आहेत. 4 चेंडू 17ची गरज. पुन्हा एकदा एक निर्णायक चेंडू. ओहो व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त फटकेबाजी. षटकाराची ललकारी. फटका आहे भारी. खानापूर प्रीमियर लीग. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू, डीजे डीजे. गोलंदाजाला मात्र घाबरून चालणार नाहीये. स्वतःवर विश्वास दाखवायचा आहे. मन ही मन को मानता, मन ही मन का मीत, मन के हारे हार है, मन के जीते जीत. मनात जर तुम्ही ठरवलं ना की पराभव आहे तर तुम्हाला जिंकत पराभूत होण्यापासून कोणी रोखणार नाहीये. परंतु तुम्ही जर मनात ठरवलं तुम्ही जिंकणार आहे तर तुम्हाला विजय होण्यापासून देखील कोणी रोखणार नाहीये. कारण पराभव हा नेहमी मनात होत असतो, तो रनात कधीच होत नाही. 3 चेंडू 11चं समीकरण आहे. एक चांगला चेंडू, एक चांगला चेंडू संपूर्ण मॅच बदलू शकतो. अलाउंड द कार्पेट खेळलेला फटका. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न होतोय का? दोन चेंडू 10ची समीकरण. काय मॅच पाहायला मिळते. फायनलचा थरार. अगदी काही क्षणांपूर्वी कोणी सांगितलं असताना प्रिया 11ला तुम्हाला शेवटच्या 2 चेंडूवर 10 धावा करायच्यात, निश्चितपणे त्यांनी हसत हसत स्वीकारलं असतं. जबरदस्त बॅटल. सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सामना रंगलाय. एक चेंडू 0 पासून हिरो पर्यंतचा प्रवास अतिशय सुखकर होऊ शकतो. 2 चेंडू 10ची गरज. निर्णायक बॉल. फटका फसला. सिंगल कंप्लीट केली जाईल. एकदा या सामन्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा विक्रांतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. सामना अतिशय चांगल्या पद्धतीने बनवला. हातातून निसटलेला सामना त्याने बनवलाय. आता मात्र केवळ औपचारिकता बाकी आहे. एक चमत्कारच आता या सामन्यामध्ये पुनरागमन करून येऊ शकतो. या दरम्यान घडतंय काय? वाईड बॉल. एक चेंडू. आता 7 धावांची गरज. वाईड +1 2 धावा आणि योग्य निर्णय म्हणावा लागेल. जरूर बबलू स्ट्रगल करतोय, परंतु इथं जर सिंगल झाली असती ना तर 1 बॉल 8चं समीकरण आणि सामना हातातून निश्चित होता. परंतु एक संधी पुन्हा एकदा आली आहे. बबलूकडे हिरो बनण्याची संधी. फायनलचा थरार. काय बोलते पब्लिक? सुपर ओव्हर होईल काय? अफाट ईशा मैदानी तू यश वेळोवेळी. डाव तुझा येता तुझा वेशी जपून आपली खेळी. काळकरी बघ गोलंदाजी संकट चेंडू पैकी. भवताली बघ झेल गावा जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टीरक्षक तुझा उदयना डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला, हुकला तो संपला. अखेरचा चेंडू. 7ची गरज. सुपर ओव्हर साठी षटकाराची गरज. हिअर वी गो. आणि हा चेंडू सीमा षटकार. षटकार. चला बाहेर या लगेच. प्रिया नको नको बंद करा.
सुपर ओव्हर आहे. सुपर ओव्हरसाठी प्रिया 11 सलामीवर पाठवा. या षटकारासाठी पंकज जाधव यांच्याकडून बबलूला येत आहेत 500 रुपयांचं पारितोषिक. अनुज जाधव यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक येतं. इथं मात्र बबलू आणि विक्रांतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय जबरदस्त सामना, जबरदस्त बॅटल, खानापूर प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये लक्षात ठेवणारे क्षण. 6 चेंडू 27चं समीकरण, सुपर ओव्हरचा थरार. आणि इथं मात्र विक्रांतने सिद्ध केले गतवर्षी या स्पर्धेचा राजा खेळाडू म्हणून त्याला काय गौरवण्यात आलं होतं. संपूर्ण स्पर्धेत शांत राहिलेला हा खेळाडू. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज ऑलवेज परमनंट. आणि या क्लासिक